नागपूरकरांचे श्रद्धास्थान असलेले सुफी संत श्री हजरत ताजुद्दीन बाबा यांची आज जयंती। यानिमित्त दिव्यवतन न्यूजचा एक खास रिपोर्ट। सुफी संत श्री हजरत ताजुद्दीन बाबा हे नाव केवळ श्रद्धेचं नाही तर इतिहासाचंही आहे। हजरत ताजुद्दीन बाबा यांचा जन्म मध्य प्रदेशातील मानिकपूर येथे झाला। लहानपणापासूनच त्यांच्यात आध्यात्मिक ओढ दिसून येत होती। भौतिक सुखांपेक्षा त्यांना माणसांच्या दुःखाशी नातं जोडणं अधिक महत्त्वाचं वाटत होतं। कालांतरानं बाबा नागपूरला आले आणि नागपूरच त्यांच्या साधनेची, सेवाभावाची आणि मानवतेच्या संदेशाची केंद्रभूमी बनली। ब्रिटिश काळातही बाबांचा जनसंपर्क इतका मोठा होता की त्यांच्याकडे प्रशासनाचंही लक्ष गेलं होतं। पण बाबा कधीच सत्तेपासून घाबरले नाहीत, कारण त्यांची ताकद होती लोकांची श्रद्धा आणि प्रेम। आज नागपुरातील ताजबाग दर्गा हा त्या इतिहासाचा साक्षीदार आहे, जिथे बाबांची शिकवण आजही जिवंत आहे। दरवर्षी नागपुरातील ताजबाग दर्गा एका वेगळ्याच वातावरणात न्हाऊन निघतो। हजरत ताजुद्दीन बाबा यांचा उरूस हा केवळ धार्मिक कार्यक्रम नाही, तर तो आहे सर्व धर्म समभावाचा उत्सव। देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक ताजबागेत दाखल होतात, चादर अर्पण करतात, दुआ करतात। कव्वाली आणि अखंड लंगर हा ताजबागचा आत्मा। या उरसात हिंदू मुस्लिम असा भेद नाही, सर्वजण एकाच रांगेत बसून प्रसाद घेतात। हीच बाबांची खरी शिकवण। प्रशासन, स्वयंसेवक, सामाजिक संस्था सर्वजण एकत्र येऊन पाणी सेवा, वैद्यकीय मदत आणि स्वच्छतेची जबाबदारी पार पाडतात। ताजबागचा उरूस हा नागपूरच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनला आहे। बाबांच्या जीवनाशी अनेक चमत्कारिक अनुभव जोडले गेले आहेत, पण बाबा कधीच त्याचा गाजावाजा करत नसत। भाविक सांगतात, आजारी माणसाला आराम मिळाला, अडचणीत असलेल्या कुटुंबाला मार्ग सापडला, निराश मनाला आशा मिळाली। हे चमत्कार नाहीत, तर बाबांच्या करुणेची अनुभूती आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे। बाबा नेहमी म्हणत, विश्वास ठेवा आणि कोणाचं वाईट करू नका। आजही ताजबाग दर्ग्यात लोक शांत बसतात, डोळे मिटतात आणि मनाला समाधान मिळवतात। येथे राग नाही, द्वेष नाही, फक्त आणि फक्त श्रद्धा आहे आणि मानवतेचा श्वास आहे। आज जयंतीच्या निमित्तानं नागपूर पुन्हा एकदा हजरत ताजुद्दीन बाबा यांची शिकवण आठवतोय। धर्मापेक्षा माणूस मोठा, द्वेषापेक्षा प्रेम मोठं आणि सत्तेपेक्षा सेवा श्रेष्ठ। सुफी संत श्री हजरत ताजुद्दीन बाबा यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी नमन। आजचा हा स्पेशल रिपोर्ट कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, दिव्यवतन न्यूजला सबस्क्राईब करा। बघत रहा दिव्यवतन न्यूज।